आजचा व्हिडिओ करण्याचं कारण की खूप जणांची रिक्वेस्ट होती की JSPM गर्ल्स हॉस्टेलचा रिव्ह्यू पाहिजे, टूर पाहिजे, रूम टूर पाहिजे. तर सो आज आम्ही तो व्हिडिओ करतोय. तर आज मी आहे JSPM वाघोली गर्ल्स हॉस्टेल. तर आज आपण हॉस्टेलचा आणि रूमचा पण टूर देणार आहोत. सो हॉस्टेलबद्दल, कॉलेजबद्दल सांगायचं गेलं की मुलींच्या हॉस्टेल, तर हॉस्टेल फक्त मुलींचंच आहे. कॅम्पसमध्ये मुलांना म्हणजे मुलांचं हॉस्टेल नाहीये. सो कॅम्पसमध्ये 3 हॉस्टेल आहेत, जे की A हॉस्टेल, B हॉस्टेल आणि C हॉस्टेल. तर सो आम्ही C हॉस्टेलला राहतो. आम्हाला C हॉस्टेल दिलेलं आहे. आणि जे आता येणार, जे 4th इयरचे जे काही मुली होत्या त्या आता गेलेल्या आहेत, त्यांचं कॉलेज संपलंय, तर त्यांच्या रूम ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत. तर सो जे आता नवीन येणार आहेत, आय थिंक त्यांना 4th इयरच्या मुलींच्या रूम अलॉट होतील, किंवा आमचं कॉलेज, जे आमचं हॉस्टेल आहे सी हॉस्टेल, तर तो आहे 9th फ्लोअरचा. तो त्याच्या 6th फ्लोअर आतापर्यंत तयार झालेले आहेत. अजून हॉस्टेल पूर्ण बनलेलं नाहीये. तर सो 6th फ्लोअर पर्यंत रूम भेटून जातील. रूम सी हॉस्टेलला थोड्या कमी भेटतील, बट जो A आणि B हॉस्टेल आहे त्याच्यात खूप साऱ्या जागा रिकाम्या आहेत. हॉस्टेलचं सांगायचं गेलं तर हॉस्टेलची सिक्युरिटी मुलींसाठी खूप हॉस्टेलची सिक्युरिटी मुलींसाठी खूप गरजेची आहे. तर मी हॉस्टेलच्या सिक्युरिटीसाठी 10 आउट ऑफ 10 देईल, कारण की सिक्युरिटी खूप आहे. जर आपल्याला बाहेर किंवा घरी जायचं असेल तर ऍप्लिकेशन शिवाय बाहेर जाता येते. हॉस्टेलची सिक्युरिटी छान आहे. हॉस्टेलची रूम पण मी दाखवेल, तेही खूप छान आहे. आणि पाण्याची सोय म्हणलं तर आम्ही ज्यावेळेस आलेलो गेल्या वर्षी, तर पाण्याची सोय तितकी प्यायची नव्हती, पण आता त्यांनी फिल्टर पण बसवलं आणि कूलिंग पण बसवलं. मेन गोष्ट पाण्याची ही जी समस्या होती ती आता संपली आहे. तसं जो राहिला धुळीचा वगैरे प्रश्न, कारण की वरचं हॉस्टेल बनतंय, तर थोडस धुळीचा वगैरे प्रॉब्लेम येईल, पण तेही त्याप्रमाणे थोडस कमीच आहे. तुम्हाला जर A आणि B भेटत असेल तर तिथं धुळीचा वगैरे प्रॉब्लेम येणार नाही. आणि स्वच्छता म्हणायची गेली तर प्रत्येक फ्लोअरला झाडायला, पुसायला ह्या मावशी आहेत, तर सो त्याचाही प्रॉब्लेम नाहीये. हॉस्टेल असं खूप छान आहे सांगायला गेलं. आणि एक तर कॉलेज आणि हॉस्टेल याच्यामध्ये खूप कमी डिस्टन्स आहे, तर तुम्ही कॅरी करू शकता काही गोष्टी. जर तुमच्या विसरला तर ते मेन पॉइंट आहे हॉस्टेलचा. तर कॅम्पसमध्ये खूप जवळ आहे कॉलेज आणि हॉस्टेल, तर ते प्लस पॉइंट आहे. आणि बाकीचं वॉर्डन वगैरे तर असतातच, आणि नाईटला पण असतात आणि डेला पण असतात. हॉस्टेलचं सगळं वातावरण चांगलं आहे. जसं की तुम्हाला रूम कशा दिल्या जातील, तुम्ही असाल पॉलिटेक्निक वाले तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मुलीसोबत ठेवतील का, मोठा प्रश्न असतो. डिग्रीवाल्या मुलींशी ठेवतील का. जास्त शक्यता आहे की तुम्ही ज्या कोर्सला आहात कॉलेजमध्ये त्याच कोर्सच्या मुली तुमच्या रूम मध्ये अलॉट केल्या जातील. आणि बाकी सगळं चांगलं आहे. तर मी आता तुम्हाला हॉस्टेलही दाखवेल आणि रूमही दाखवेल. तर आता मी हॉस्टेल बद्दलची माहिती दिली आहे. तर आपण आता आतमधून हॉस्टेल बघू, आणि मी तुम्हाला ग्राउंड फ्लोअर पण दाखवेल आणि रूम टूर पण देईल. तर आता मी तिन्ही हॉस्टेल प्रेफर करेल तुम्हाला, कारण की C हॉस्टेल अजून बनलेलं नाहीये. तर तुम्ही आलात तर तुम्हाला A ही भेटून जाईल आणि किंवा B ही भेटेल. तर C हॉस्टेलचे तुमचे प्रमाण कमी आहे की तुम्हाला C हॉस्टेल भेटेल. तर तुम्ही हे आहे C हॉस्टेलचा ग्राउंड फ्लोअर, आणि तिकडे आहे A हॉस्टेल. ओके. आणि इकडे आहे B हॉस्टेल. ह्याच्या साईडला हा आहे C हॉस्टेल. हा C हॉस्टेल आता अजून बनलेला नाहीये. तर 6 फ्लोअर तर झाले माझ्या माहितीनुसार, बाकीचं अजून मला माहित नाहीये. तुम्ही जर इथं ऍडमिशन घ्यायला आलात तर तुम्हाला इथल्या ज्या वॉर्डन मॅम असतील त्या पूर्ण माहिती देतील, आणि तुम्हाला रूम टूर पण भेटेल. फक्त लेडीजला अलाउड आहे की रूम टूर घ्यायचा, जेंट्सला नाहीये. तर तुम्ही येऊ शकता हॉस्टेलला आणि विजिट पण करू शकता, आणि तुम्हाला ते रूम पण दाखवते. आता मी जे रूम दाखवते ते एकदा तुम्ही तुमच्या कमेंट्स नुसार की तुम्हाला रूम टूर्स पाहिजेत, मी तुम्हाला दाखवेल. तर चला.
ज्यावेळेस आम्हाला फिल्टर नव्हतं वरती, कूलिंग नव्हतं, कूलिंग आत्ता बसवलंय, तर सो आम्हाला पाण्याची सुविधा अशी केली होती की आम्ही उन्हाळा होता, तर सो आम्हाला पाणी थंड भेटत नव्हतं, तर बाहेरून जे पाणी येतं फिल्टरचं ते या जारमध्ये आणि आता माठ वगैरे ते ठेवलेले होते. सो पण आता ती चिंता गेलीये. वरती प्रत्येक फ्लोअरला त्यांनी फिल्टर आणि कूलिंगची सुविधा केलेली आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवेन, की पाण्याची सुविधा पण आहे आणि स्वच्छता तर ह्या मावशी वगैरे असतात, वॉर्डन मॅम असतात. आणि आता राहिला प्रश्न तुमच्या तब्येतीचा, किंवा तुम्ही आजारी पडलात तर पॅरेंट्स नसतात, तर सो तुम्हाला हॉस्पिटलला वगैरे जायचं असेल, तर हॉस्टेलवाल्यांचं त्यांचं स्वतःची एक ॲम्ब्युलन्स आहे. जर तुमची तब्येत वगैरे खराब असेल तर तुम्हाला हॉस्पिटल पर्यंत नेण्याचं काम हॉस्टेलवाले पण करतात. तर सो हॉस्टेलला ॲम्ब्युलन्स पण आहे. तर आता आपण वरती जाऊयात, कारण की आता फर्स्ट म्हणजे मी तुम्हाला एक टूर देईल, रूम टूर देईल आणि पाणी पण वरचं दाखवेल. तो आता खालचं सगळं झालं. हॉस्टेलमध्ये 2 विंग आहेत, जे की ए विंग आहे आणि बी विंग आहे. हॉस्टेल 2 विंग मध्ये डिवाइड झालंय आणि 9 फ्लोअर असल्यामुळे हॉस्टेलला लिफ्टची पण सुविधा आहे. तर असं वाटतं की बाबा 9 फ्लोअर आहे तर कसं जाणार वगैरे, तर हॉस्टेलला लिफ्टची पण सुविधा आहे, पण पूर्ण फ्लोअर कम्प्लीट नाही झाले म्हणून हॉस्टेलच्या लिफ्ट नाही चालू झाल्या. हे जे प्लाउड हे जे प्लाउड दिसतं तिथे आहे लिफ्टचं आहे. सो अजून फ्लोअर पूर्ण नाही झाले म्हणून हा पण नाही पूर्ण झाला. सो राहिला प्रश्न आता गरम पाण्याचा, हिटरचा. तर सो सगळ्या फ्लोअरला असे हिटर्स त्यांनी दिलेले आहेत. तर हे गरम पाण्याचे हिटर आहे आणि हिटरचा टायमिंग पण आहे सकाळी आय थिंक 5 ते 9 पर्यंतचा त्यांनी हिटरचा टायमिंग दिलाय. आणि आता प्यायच्या पाण्याचा, सो प्रत्येक फ्लोअरला त्यांनी असं बेसिंग दिलेलं आहे आणि इथे थंड प्यायचं पाणी येतं. सो हे प्रत्येक फ्लोअरला त्यांनी प्यायला पाणी दिलेलं आहे. पाण्याचीही आता पाण्याचीही सुविधा त्यांनी केली आहे आणि हिटरची पण सुविधा झाली आहे. ऑलमोस्ट सगळ्या सुविधा झालेल्या आहेत. तर आता आपल्याला राहिला प्रश्न रूमचा. तर रूम मी तुम्हाला दाखवते आणि प्रत्येक फ्लोअरला प्रत्येक फ्लोअरला त्यांनी सीसीटीव्ही दिलेले आहे आणि सीसीटीव्ही डायरेक्ट वॉर्डन मॅमच्या रूम मध्ये जातात आणि तिथून त्यांना प्रत्येक फ्लोअरला काय होतंय किंवा आपलं जे सामान असतं, सगळ्यांकडे लॅपटॉप वगैरे असतं तर ते चोरीला जायला वगैरे असतं, तर त्यांनी प्रत्येक फ्लोअरला कॅमेरे दिलेत. आणि राहिला प्रश्न हॉस्टेलमध्ये वायफायचा. तर सगळ्यांचा मेन प्रश्न असतो की वायफाय आहे का, तर त्यांनी वायफाय पण प्रत्येक फ्लोअरला वायफायची सुविधा पण दिलेली आहे. तर आता रूम बघू आपण. तर त्यांनी प्रत्येक फ्लोअरला आय थिंक ए विंगला 10 रूम आणि बी विंगला 10 रूम अशा प्रत्येक फ्लोअरला दिलेत. म्हणजे 2 विंग मध्ये 20 रूम एका फ्लोअरला येतात. आणि रूमची सुविधा पण अशी आहे की तिथे एक रूम असली तर हे इकडे एक रूम असेल, म्हणजे याच्यातला डिस्टन्स खूप आहे. म्हणजे असं नाहीये की जवळ रूम आहे, खूप किचकट आहे आणि रूम पण खूप मोठे आहेत. सो तुम्ही आता रूम पण बघू शकता. ही आहे रूम. एक रूम मध्ये 3 मुली त्यांनी अलाउड केलेल्या आहेत. आणि ही रूम जी आहे ती माझी नाहीये. ही रूम तुम्ही जर हॉस्टेलला रूम बघायला आलात तर ही रूम तुम्हाला दाखवली जाईल. तर त्यांनी हॉस्टेलमध्ये काय काय दिलं जाईल तुम्हाला, हा कॉट दिला जाईल आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक टेबल दिला जाईल आणि एक खुर्ची आणि हा कबड तुम्हाला एक दिला जाईल. म्हणजे अशा तुम्हाला ह्या वस्तू दिल्या जातील. बाकी सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्याच आणाव्या लागतील. तुम्हाला गादी पण तुमचीच आणावी लागेल आणि जे काही बाकीचं साहित्य ते तुम्हाला तुमचंच आणावं लागेल. आणि प्रत्येक रूमला त्यांनी 3 जणी आहेत, तर सो तिघींनाही बेड दिलाय, तिघींनाही टेबल दिलाय, तिघींनाही चेअर दिली आहे, तिघींनाही कबड दिलाय. आणि तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला हँगर सुद्धा दिलेले आहेत, ते तिघींनाही दिलेत. सो आता राहिला प्रश्न तुमचा वॉशरूमचा. तर
प्रत्येक रूमला त्यांनी वॉशरूम आणि टॉयलेट पण दिलेलं आहे. इकडे वॉशरूम आणि टॉयलेट आहे, इकडे वॉशरूम आणि इकडे टॉयलेटची पण त्यांनी सुविधा दिली आहे. तसं त्यांनी इकडे मिरर आणि बेसिंग पण दिलंय. आणि हे प्रत्येक रूमला आहे, असं नाही की ही रूम तुम्हाला बघायला ठेवले. आधी इथं माझे फ्रेंड्स राहायचे, सो त्यांना दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करून जे काही ऍडमिशन घ्यायला येत आहेत सध्या त्यांना हे रूम दाखवले जात आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी हॉस्टेलची पूर्ण माहिती दिली आहे. तुम्हाला जर काही हॉस्टेल बद्दल शंका असेल किंवा कॉलेज बद्दल काही असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. मी कमेंट मध्ये प्रत्येकांचा रिप्लाय देण्याचा मी खूप प्रयत्न करते. सो तर अजून माझ्याकडून काही हेल्प होत असेल तर तेही मी करण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्हाला अजून हॉस्टेल बद्दल किंवा कॉलेज बद्दल काही शंका असतील तर तेही मी पूर्ण करेल. तुमच्या अजून आता ऍडमिशन होत आहेत, तर सो आता ऍडमिशन डिप्लोमा बीएससी असं काहीतरी होत आहेत, तर त्यांचे रूम ते अलॉट होत आहे. तो राहिला प्रश्न इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचा, तर त्यांचे ज्यावेळेस कॅपराऊंडला येतात तर त्यावेळेस त्यांना रूम भेटून जाते. आता काहीही शंका राहिली नाही आणि काही क्वेश्चन पण असतील तुमच्या मनात तर मला असं वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे कोणी असतील जे की JSPM वाघोलीच्या हॉस्टेलला येणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की हा माझा जो व्हिडिओ येतोय तो व्हिडिओ एकमेव व्हिडिओ हॉस्टेलचा असणार आहे. हॉस्टेलचा एकही व्हिडिओ युट्यूबला नाहीये, हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर सो तुम्हाला ह्याची मदत होईल मला असं वाटतं. आणि काही शंका असेल तर विचारा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतीये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग. बाय.